आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढली जाते। ही पदयात्रा आज लोणावळ्याहून दुपारी नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मराठ्यांचा हा मोर्चा मार्गस्थ होणार आहे आणि त्यामुळे एक्सप्रेसवेवरील पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पदयात्रेदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतलेला आहे। नवी मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत मोर्चा धडकल्यानंतर या ठिकाणी सभा देखील पार पडणार आहे। वाशी मार्केटमध्ये जरांगेंचा मुक्काम असेल तर नवी मुंबईमध्ये मोर्चाचा मुक्काम होणार असल्याने सगळ्याच शासकीय यंत्रणांवर ताण पडणार असून त्यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। जरांगेंचा मुक्काम नवी मुंबईमध्ये असल्याने सगळ्याच कृषी उत्पन्न समित्यांमधली जी सगळ्या बाजारपेठा आहेत त्या बंद ठेवण्यात येणार आहेत। समाजासाठी पाठबळ देऊन एकमेकाला साथ देण्याची यावेळी सर्वजण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा आणि सगळे मुंबईला या। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावातून निघालेली जरांगेंची पदयात्रा आता शुक्रवारी मुंबईत धडकते आहे। मात्र यामुळे शहरातलं जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे। कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही आणि शहरातले रस्ते अडवले जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार सरकारला असल्याचं खंडपीठाने स्पष्ट केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, राज्य सरकार आता ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे। उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आज बोलावली गेलेली आहे, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, कालच मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये मोर्चेकऱ्यांची किंवा जे आंदोलक जे येणार आहेत त्यांची व्यवस्था किंवा कायदा सुव्यवस्था प्रश्न राखण्याची जबाबदारी संपूर्णतः राज्य सरकारची आहे असे निर्देश जे ते मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते। या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे तो धडकल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा विशेष करून वाहतूक कोंडी असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गैरसोय होणं असेल, अशा गोष्टी कुठे होऊ नये आणि लोकांना कुठे त्याचा त्रास होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता काय उपाययोजना केल्या जाव्यात। इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील, ते जे त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांची शौचालयाची व्यवस्था किंवा ते कुठे राहतील या सर्व गोष्टी ज्या आहेत या खरं तर मोर्चेकऱ्यांनी त्यावेळी जरांगे पाटील यांना सांगितलं जाईल कशा पद्धतीनं पुढे आपण करणार आहोत। सोबत म्हणजे त्यांचा मोर्चा जो येतो त्या मोर्चाला जे अनेकांकडून जेवण मिळतंय त्याच पद्धतीने झोपण्याकरता त्यांनी चटई आणि बाकी सगळ्या गोष्टी आणायला सांगितल्या होत्या। म्हणजे एक प्रकारे त्यांनी जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था केलेली, पण शौचालयाची असेल किंवा कुठे निवाराची व्यवस्था असेल ती व्यवस्था नाही। जिथे आपण थांबू तिथे आपण निवारा करू अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहे। पण मुंबईत अशा पद्धतीनं निवारा मिळणं फार अवघड आहे, कारण मुंबईमध्ये दाटीवाटीची वस्ती आहे, मोठमोठ्या मैदानं किंवा अशा पद्धतीच्या ज्या व्यवस्था आहेत त्या फार कमी आहेत। मग या पार्श्वभूमीवरती त्यांच्याकरता महानगरपालिकेचे शौचालय असतील किंवा वाहतूक किंवा त्यांना एका टप्प्याटप्प्याने काही ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांना झोपण्याची व्यवस्था असेल, अशा विविध व्यवस्था जी आहे ती राज्य सरकार करण्याची तयारीत आहे आणि कशा पद्धतीने केली जावी ही जी एक आढावा बैठक जी आहे ती लवकरच होईल। त्याचबरोबरीनं पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलकांच्या सोबत असतील। विशेष करून वाहतूक नियंत्रण करण्याकरता आपण जर पाहिलं की काल पुण्यामध्ये एक हॉस्पिटल होतं, त्यामुळे तिथून त्यांनी मोर्चा वळवला। काही IT सेक्टर्सने त्या ठिकाणी सुट्टी दिलेली किंवा हाफ डे दिला होता वाहतूक कोंडी टाळता यावी म्हणून। तर अशा पद्धतीचं मुंबईत देखील वाहतूक नियोजन जे आहे ते केलं जातंय। यामुळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्याच्यामध्ये पोलीस आणि विविध पातळीवरचे अधिकारी जे आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्यांची ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काय ठरतं आणि काय पुढे गोष्ट येते हे देखील थोड्या वेळात स्पष्ट होईल। बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आरक्षणासाठी सुरू